4 दिवसांनंतर शनी देणार बक्कळ पैसा. या 3 राशींचे लोक होणार मालामाल. 4 दिवसांनंतर शनी देणार बक्कळ पैसा. नक्षत्र परिवर्तनाच्या प्रभावाने या 3 राशींचे लोक होणार मालामाल. या 3 राशी कोणत्या आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की ऐका. ज्योतिषशास्त्रानुसार शनी ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. याचा प्रभाव मेष ते मीन राशीच्या व्यक्तींवर विविध प्रकारे पाहायला मिळतो. येत्या 18 ऑगस्ट रोजी रात्री 10:03 शनी गुरु ग्रहाच्या पूर्वा भाद्रपद नक्षत्राच्या द्वितीय चरणात प्रवेश करणार आहे. शनीच्या या नक्षत्र परिवर्तनाने काही राशींच्या व्यक्तींना धनसंपत्ती आणि सुख मिळेल. त्या राशी कोणत्या ते आता बघूया. शनीचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश. राशी पहिली मेष. मेष राशींच्या व्यक्तींना शनीचा पूर्वा भाद्रपद नक्षत्राच्या द्वितीय चरणातील प्रवेश खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. या काळात आर्थिक लाभ होतील. व्यावसायिकांना मेहनतीचे फळ मिळेल. करिअरमध्ये हवे तसे यश संपादित कराल. आर्थिक स्थैर्य लाभेल. आयुष्यात अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. कुटुंबात सुखसमृद्धी वाढेल आणि गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. प्रेम संबंधांमधील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा. या काळात करिअरमध्ये यश मिळेल तसेच पदोन्नतीही मिळेल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. मानसिक तणाव दूर होतील. दुसरी रास आहे तूळ. शनीचा पूर्वा भाद्रपद नक्षत्राच्या द्वितीय चरणातील प्रवेश खूप लाभदायी ठरेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. तुम्हाला पद प्रतिष्ठा प्राप्त होईल. मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. कामाच्या ठिकाणी हवे तसे यश मिळवाल. वरिष्ठ तुमच्या कामामुळे तुमच्यावर खुश असतील. कुटुंबियांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. त्यांच्यासोबत दूरचे प्रवास घडतील. ज्ञानात भर पडेल. आयुष्यात प्रेमसंबंध सुखमय होतील. तीर्थक्षेत्रांना भेटी द्याल. नवीन वाहन प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. विविध गोष्टी करण्याची संधी तुम्हाला या काळात मिळू शकते. तिसरी रास आहे मकर. मकर राशीच्या व्यक्तींना देखील शनीचा पूर्वा भाद्रपद नक्षत्राच्या द्वितीय चरणातील प्रवेश सकारात्मक परिणाम देणारा ठरेल. या काळात विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी मिळेल. कुटुंबियांसह फिरावयाला जाण्याचा प्लॅन कराल. अडकलेले पैसे परत मिळतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. या काळात तुमची अनेक दिवसांपासूनची अडकलेली कामे पूर्ण होतील. समाजात मान सन्मान वाढेल. फक्त कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. मानसिक शारीरिक आरोग्य उत्तम राहील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील. धन्यवाद. नमस्कार.